तुमच्या डोळ्यात पाणी आलंय एवढं नेत्याला विनवणी करताय तुम्ही. निसर्गावर दोष देताय का तुम्ही नेत्याला दोष देताय? कधीच आम्ही विसरणार नाही. तुमच्या हाताने घ्या मत, काय बी, पण पाणी आम्हाला द्या. त्यांना ग्रामविकास मंत्री मान तालुक्याचे केले या गावानी जनतेने, त्याने ते पाणी सोडायचं बघितलं पाहिजे काहीतरी. पाणी आल्यानंतर आपण सगळे जावं, आया बहिणी बंधू भाव, तुमचा फोटो काढू, आम्हाला पेपुरतं पाणी आलंच पाहिजे. तर या शब्दाला यश येते का नाही बघू. आज तारीख कोणची यात, आज कोणची तारीख आहे? 19. मग 25 तारखेपासून भाव आम्हाला पाणी पाहिजे. तुमचं भरपूर स्वागत करतो आणि हार घालून सत्कार करून लावतो. मी स्वतः तर येते, पण मला पाणी पाहिजे सांगते बघा. बसून बसून चिलटक डोळ्या शिरले का माणसं झोपतीन गावात जाऊन गोट गोट घ्यायला पण पैसा नाही खिशात. मला तेवढं काम करा आणि पाणी सोडा. नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सध्या मानदेशातील बनगरवाडी या गावामध्ये आहे. खरं तर व्यंकटेश माडगुळकर या लेखकांनी बनगरवाडी, त्या काळची बनगरवाडी वेगळ्या प्रकारे मांडली होती. खरं तर निसर्गानं दडी मारल्यामुळे, पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. बनगरवाडी गावातील हे सगळे शेतकरी उन्हात उभे राहिलेत, वाळलेल्या रानामध्ये उभे राहिलेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. मी बनगरवाडीतनं बंटाबाई लिंबाजी बनगर बोलत आहे. पहिलं ऊस गेलेलं सगळं जळून गेलं, तरी पण जाऊ द्या म्हणलं. बाजरीचं पीक नंतर माणसाने व्याजाने इकडं तिकडं पैसे गोरगरिबांनी पेरलं, ती पण वाया गेलं. पिकं गेली, जाऊ द्या. पण आता माणसं तिकून जायला लागली, ती प्यायला पाणी नाही. लांबून शाळा आहे, त्या बाळासनी आंघोळ घालायला पाणी लाव, प्यायला पाणी नाही, कशाला पाणी नाही, धुयाला पाणी नाही. तर पाणी आलंच पाहिजे आपल्या बनगरवाडी गावात. बिलकुल आता पाणी नाही. आता पुत्र गप बसलो, काय आम्हाला काय सुख नाही आता एवढं बोलायला. परत बोलायची वेळच आली तशी ना. धुण्याला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, घाणीचं पाणी, पुन्हा आजारी पडलोय. दवाखान्याची भरती व्हायला लागली. लोकांचं फार बनगरवाडी लोकांचं हाल व्हायला लागले. तर याची दक्षता भावने घेतली तर आम्ही जगणार आहे, नाहीतर नाही. भावला कधी विसरलंय. प्रत्येक वेळेस लीडनं मतं देतोय. आता देखून तुम्हाला कुठलं कमी मंत्री तुम्हाला करून दावलंय. तर मी बंटाबाई तुमची लाडकी बहीण बोलत आहे. पाणी बिलकुल नाही बघा. उद्या राखी बांधाय भाव दारात आला तर भावाला पाणी, आंघोळ कराय पाणी नाही दारात. एवढं पाण्याची अवस्था बेकार होऊन बसली या. तर याचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे. पाणी आलंच पाहिजे. मला लय बोलायला अक्षता पण आलेला आहे. पाणी बिलकुल नाही, खराब पाणी, हिरवगार. आम्ही विहिरीचं पाणी पिऊन पिऊन आजारी पडलोय. भावला माझं एवढंच की सांगणार की पाणी या 4 दिवसात सोडलंच पाहिजे, तर शेतकरी जगतोय. नाही तर माणसं तिकून बनगरवाडीतली जगत नाही ती. भाव तुम्ही भरपूर कामं केली, तुम्ही आम्हाला साथ दिली म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी पडतोय. तुम्हाला कधी आम्ही बळी पडणार नाही. पण पाणी आम्हाला आलंच पाहिजे. आज तुम्हाला बोलतोय आम्ही, आतापर्यंत तुम्हाला बोललो नाही, बरं आज बोलतोय. पाण्याची लय फार अवस्था झालेली आहे. शेतकरी जगतच नाही तर मेल्यातच जमायत. आता ऊस गेलं, बाजऱ्या गेल्या, पण गोरगरिबाला प्यायला पाणी नाही. मोठा ज्याची मुलं लेकरं बाहेर आहेत ते आणून कशी बी देते, बरं ज्याच्या गोरगरिबाला कोण कमवाय नाही तर कोण द्यायचं आणून. ह्याची तुम्ही दान घेतली तर हाय बघा, नाहीतर काय नाही. पाणी प्यायला आलंच पाहिजे आपल्या गावाला. या 8 ते 4 दिवसात पाणी आलं तर भाव तुम्हाला मानल्या जाईल ना. मग ह्या लाडक्या बहिणीचं बी नाव निघालं पाहिजे. ही बंटाबाईनं बोललेलं पहिलं पाणी आलं ना, पे पुरतं तर पाणी 2 तलाव फुल शिंगाडा तलाव आणि आमचा बनगरवाड्या तलाव भरला पाहिजे. तर आम्हाला जास्त नको, 2 तलाव भरून तर पाणी पे पुरतं सोडा. कसं असे दरवर्षी तुम्ही कसं असतं तुमचं जगणं, आणि ह्यावेळेस कसं दरवर्षी चांगलं असतं, पण ह्यांदा लयच वाईट परिस्थिती झाली. दुनियाला सहित पाणी नाही, पिण्याला पण नाही. एक तर आमदारनं चांगलं केलं, सालीवायशी हातापाया पडून सोडलं होतं. थोडं तरी पोटाला धान्य आलं. पण ह्यांदा यजानं पैसे काढून ट्रॅक्टरला भाडं दिलं, त्या बियाला पैसे दिलं, ते आता पाक मातीत गेलं. आता खायची परिस्थिती होऊन बसली. पाऊस कमी आहे ना, पाऊसच नाही कसला. ती त्या पिकाकडे बघून रडू येतंय बांधाला बसून. एवढं वाईट वाटतंय, पण करायचं काय. ऊस जळलं ते जळलं, ऊस जळू द्या. पण बाजऱ्या सुद्धा तरकाटून गेल्या. जनावर 10 दारात आहे, त्याला पाजायला पाणी नाही. वरल्यावाडीच्या तलाव्यातनं पाणी नेतोय कसं तरी आपदून, ती पण दिना ती बी आटायला लागलं. करायचं काय आता सांगा तुम्ही. कधी आम्ही विसरणार नाही भावला. तुम्हाला हितनं मागं बी विसरलं नाही, हितनं मोहरं बी विसरणार नाही. तुम्ही हाय तर आम्ही हाय. शेतकऱ्याचं काय गोरगरिबाचं हाया.
आमचं काय चालतंय का काय तुमचं चालतंय तुम्ही तरी पाणी द्या आणि जगवा आम्हाला. आम्ही जगलो तर तुम्हाला किंमत आहे, मतं भेटतील. आम्ही मरल्यावर तुम्हाला तरी किंमत कशीची आहे. तुम्ही आम्ही एकच तुम्ही मोठं झालाय तुम्हाला माहिती आहे या. तुम्ही द्या पाणी आम्हाला, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. कधीच आम्ही विसरणार नाही. तुमच्या हातानं घ्या मत काय बी, पण पाणी आम्हाला द्या. प्यायला पाणी नाही कसं जगायचं कसं सांगा की. घरी गेलं करमना, रानात गेलं करमना, जायचं कुठं आता निघून. या खाय का ते दुसऱ्या गावाला जावं, पाऊस पडलाय तिकडं जनावर तुम्ही काय काय करता, काम काय करता? काय मस्त बांगला आणि शेती करतोय, ऊस ही बांगालतोय, पण नाहीच बांगलाय करायचं काय आता. रोजगार तरी आहे का कुठं? पिकं पाणी असली तर रोजगार असतोय. आता पिकं आता पाणी शेती करताय का पहिल्यापासून? पहिल्यापासून शेतीतच आहे व. मेंढरा करत होता? मेंढर केली, शेती केली, सारं मेंढपाळात कर. तर भारी हालायचं, मेंढपाळात तर तरी रानात पाणी काळ्या नाही. रणात ना आल्यात व त्यांचं तरी तरपाड बघ वाटना. खांद्यावर रानात पाणी गागरी नाही, मेंढ्या अशा गामेली वरडत घेऊन घरी येते अशा त्यामुळं पाणी वरडत नाही. घरी येते ती. घरी गरणं जे पाजून बरं का, वॉटर सप्लायच्या विहिरीतनं घरी जी पाणी बॅलर मधलं धावतेत मेंढपाळ, ती रानात शिवारात पाणी नाही. मेंढ्या टॉ 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 करून संध्याकाळी 6लाच पाण्याला घरी भेटते. त्या मेंढकाचं तर फार हाल चालल्यात. हे जी दखलता तुम्ही जे भाव घेतलीच पाहिजे. आणि तर तुम्हाला या मेंढपाळाचा माणसाचा आशीर्वाद. आमच्या तर पिकं गेलीच, पिकाचा सवाल सोडून द्या, पण पाणी आता सोडलं पाहिजे. आम्हाला प्यायची फार बनगरवाडीला अवस्था आहे. तर भावला आम्ही ओळखणार, भरपूर ओळखणार. इथून पुढे मी तुमच्या पाठीचे आहे, तुम्हाला काय मी विसरत नाही. आणि सगळ्यासनी मी महिला मंडळ सगळ्या आता कामात धंद्याला जाया दिकून त्यासनी हे नाही तर कामच नाही तर कुठं जायचं. आणि प्यायला पाणी नाही. हे जी तुम्ही दखलता घ्या एवढी. आणि 4 दिवसात पाणी आम्हाला कसल्या परिस्थितीनं 2 ते 3 तलाव आम्हाला भरून दिलं पाहिजे. तर एवढं पाणी आम्हाला, आम्ही म्हणत नाही आम्हाला लय सोडा नाही, 2 ते 3 तलाव पाणी शिंगाडे वस्तीचा, आमच्या बनगरवाडीतला आणि शेतातला एक 2 तलाव वाडी एवढा भरून, मग तितकी शेतातला हे तलाव भरून द्या. एवढा आम्हाला 2-3 दिवस पाणी ढीक झालं. आम्ही म्हणत नाही वडा भरून आम्हाला द्या, आम्हाला पेपुरतं पाणी आलंच पाहिजे. या 4 ते 5 दिवसात तर भावला आम्ही मानलं, भावचा आम्ही सत्कार करू, भावला आम्ही तो बोलवू. तुमचा इथं पाणी आल्यानंतर आपण सगळी जावं, आया बहिणी बंधू भाव, तुमचा फोटो काढू. आम्हाला पेपुरतं पाणी आलंच पाहिजे. तर या शब्दाला यश येतं का नाही बघू. आजची तारीख कोणची आहे? यात आज कोणची तारीख आहे? 19. मग 25 तारखेपासून भाव आम्हाला पाणी पाहिजे. तुमचं भरपूर स्वागत करतो आणि हार घालून सत्कार करून लावतो. मी स्वतः तर येते आणि मला पाणी पाहिजे सांगते बघा. एवढं बोलून मी ही करते. पाण्याचे लय अवघड आहे. काय आवाज इतका पाण्यानं खराब पाणी पितोय. काल आता काल चुकलं फुटू काढा पण काय स्वतः सरपंच टाकीत सरड पडला होता. हिरवं गार टाकीतलं पाणी, ते पाणी डबल सप्लाय केलं. लय बेकार पाण्याची अवस्था झाली. या हो, गावातली 15 वर्षी भाव तुम्हाला सहकार्य सगळ्यांनी केलेला आहे. आणि गेल्या वर्षी पण सहकार्य केलं. ह्या सहकार्य केल्यामुळं सगळी माणसं गेल्या वर्षी सगळी आघाडी होती. आणि ह्या वर्षी पागच माणसं कामात गेली. तर ती काय करू नका. इथून पुढे माणसं तुमच्याच मागा येते, कोण सुद्धा जात नाही. मी बलेराव डेहरे बोलतोय. गेल्या वर्षी तलावा फुल भरला, पाणी भरपूर दिलं, पण ह्या वर्षी तुमचं काय वाईट केलेलं नाही. पण ह्या वर्षी माणसाला आठवण आली आणि आठवण येऊन तुमच्या पाठीशी काय निमेराची येते. ओके, काय टेन्शन घेऊ नका, पण पाणी सोडा. 25 तारखेला मला सांगा, तुम्ही नेत्यांना विनंती करताय, तुमच्या डोळ्यात पाणी आलंय, एवढं नेत्याला विनवणी करताय तुम्ही. निसर्गावर दोष देताय का तुम्ही नेत्याला दोष देताय? निसर्गाने दोष दिलाय आणि नेत्यानं मत दिले की आतापर्यंत, पण आता निसर्गाने दिल्यामुळे नेत्याला मी बोलतोय. नेत्याला पाणी दिल्याशिवाय गत नाही. तर भावाच्या मागे सगळी माणसं थांबायची. माणसं कुठल्या नेत्याला, आमदार सुखाने काय झालं का, आमदार मंत्री झालं. नेहमी बनगरवाडीतून 400-500 मताचं लीड आहे आतापर्यंत. ह्या 5-10 वर्षात त्यांनी नाही म्हणू द्या, आम्हाला कल्पना आहे, आम्ही ह्या गावचं रहिवासी आहे. पण आज मला वाटतंय तुमचा विश्वास आहे 25 तारखेपर्यंत पाणी सोडतील ते? आता त्यांच्या मनात आहे, त्यांच्या हातात आहे. शेतकऱ्याच्या हातात पाणी सोडायचं आहे का? हा, त्यांना ग्रामविकास मंत्री मान तालुक्याचे केले ह्या गावानी जनतेने. त्यांनी ते पाणी सोडायचं बघितलं पाहिजे काहीतरी. शेतकऱ्याच्या एकदम किती सुखादुखात आला गेला तर तो
आज ना उद्या भलं होईल तुमचं. ते केलं पाहिजे गोरेभाऊनी. पण ते इकडे यायला मागं ना. ते आज बनगरवाडी सगळ्यापेक्षा लीडच्या मतानं असते. वरकुटे म्हणा, कुरणवाडी म्हणा, मांबळेश्वरवाडी म्हणा, सर्वापेक्षा बनगरवाडी त्यांना लीडनंच देतात मतं. आतापर्यंत दिलेत. पहिले कामं करत होते का? आतापर्यंत कामं भरपूर केलेत त्यांनी आता का करत? गोरेभाऊनी. नाही केलेत कामं, पण पाणी आता दुष्काळ निसर्गच नाही, त्याला काय करणार. गोरेभाऊच्या हातात आता आज सत्ता आहे. काय ते ग्रामविकास मंत्री आहेत. आता तरी पण पाहुणे वाळगलं पाहिजे, अधिकाऱ्याला फोन भावनं केला की पाणी पाणी दिलं सुटतंय. पाहिजे. आणि आतापर्यंत बनगरवाडीला तिने भरपूर दिलेलं आहे, नाही असं नाही. पण आता ही सुरू नका, बनगरवाडी फार तोट्यात आहे. आता तुम्हाला सांगतो या भागामध्ये पाणी आहे, परंतु मान तालुक्यातल्या उत्तर भागामध्ये हा. त्या भागामध्ये कुळकुटीला पाणी नाही. इकडे आता- झऱ्याला आता- पाणी आहे. ऐका फक्त मला हा पट्टा बनगरवाडीचा डोंगरापासून हा मधला पट्टा मान तालुक्याचा तेवढं पाणी नाही. बाकी बाजूला असं गावावरती भरपूर पाणी दिलंय. पाणी वाहतंय काळं झार पाणी. पण बनगरवाडीला आणि ही वरकुट ही अशी मांबळेश्वर लिंबोड्याची शिव गेली मी तिकडं बाजून वाटतंय, इकडं वर वाटतंय किसना कोणा चालेल. बनगरवाडी ही पाकच पक्क मोडले, बनगरवाडी विसरणार नाही आजपर्यंत. तुम्हाला आज ताकी सांगतो भाऊ, पण तेवढं काम करा पाण्याचं. या आठवड्यात तलाव फुल भरून द्या, तर बनगरवाडी तुम्हाला इथं सहकारी सगळी येऊन करणार. तर मला पण सांगा, तुम्ही कामे केली ती. ह्या मताला सुद्धा तुम्हाला भरपूर लीड दिले, पण सगळ्यात मताचं गावाने दिलंय नाही असं नाही. तिकडं वर पाणी सोडलंय, तिकडे नाही सोडलं. मी तिकडे फिरतोय. दुळदेवला सोडलं नाही, मसोडला सोडलं नाही, खाली शिरताव सोडलं नाही, देवापूर सोडलं नाही. बनगरवाडी टापूस सगळा असाच राहिलेला आहे. फक्त वरची माणसं राहिलेली त्या आनंदात येतील. बाकी माणसं रोज इथे उठली का घरात चिलटान तोडून काढलेली इथे बसून बसून चिलट डोळ्या शिरले का माणसं झोपतील गावात जाऊन. गोट गोट घ्यायला पण पैसा नाही खिशात म्हणा. एवढं काम करा आणि पाणी सोडा. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.